गणगण गणात बोते म्हणत गंगाखेडच्या भाविकांनी घेतले गजानन महाराज पालखीचे दर्शन. गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले. श्री क्षेत्र शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दिनांक 18 जून बुधवारी गंगाखेड शहरात आगमन झाले. तालुक्याच्या खळी गावापासूनच भक्तांनी गणगण गणात बोते म्हणत पालखीचे दर्शन घेत भक्तिमय वातावरणात स्वागत केले. शहरातील संत जनाबाई कमान रस्त्यावर भाविकांच्या वतीने पालखी मार्गावर फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. पालखी आज शहरातील नवा मोंढा भागातील कांकरिया निवास येथून नगर परिषद कार्यालय परिसरात मुक्कामी थांबली. या ठिकाणी शहरातील व परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या रांगा लावत भक्तीने गजानन महाराजांचे दर्शन घेतले. शहरात जणू यात्रेचे स्वरूपच आले होते. लहान बाळगोपाळांनीही दर्शन घेत यात्रेमध्ये भरपूर आनंद घेतला. हा पालखी सोहळा शेगावरून निघून श्री क्षेत्र नागझरी, श्री क्षेत्र नरसी नामदेव, श्री क्षेत्र औंढा नागनाथ, श्री क्षेत्र त्रिधरा परभणी, ठाकूरबुवा दैठणा या मार्गे संत जनाबाई जन्मभूमी गंगाखेड येथे प्रतिवर्षी आगमन होते. येथे मुक्कामी थांबून श्री क्षेत्र परळी वैजनाथ, अंबाजोगाई, कळंब, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र मंगळवेढा मार्गे पंढरपूर येथे जाते. पालखीतील वारकऱ्यांसाठी येथील कांकरिया व धोका परिवारांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजनाची व्यवस्था केली होती. येणाऱ्या भाविकांसाठी राजेश्वर फंक्शन हॉलचे सुरेश नळदकर, अभिनय नळदकर यांच्या वतीनेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पालखीतील वारकऱ्यांसाठी दरवर्षी नगर परिषदेच्या वतीने मुक्कामी राहण्याची व्यवस्था करण्यात येते. गत 56 वर्षापासून श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम गंगाखेड येथे होतो. दिनांक 18 जून बुधवार रोजी येथील नागरिकांच्या वतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान पालखी आणि पायदिंडी परळीकडे मार्गस्थ होणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांची उपस्थिती होती.